प्लीज. मला बंद करून ठेवलं. तुझी पावलं माझ्याकडेच वळली. मी जिवंत आहे की मेले ते बघाय रोचक मरे नाही, मरणार नाही. नाही नाही मरणार. माझा आवाज परत येतोय. मी मरणार नाही. हा क्षणाच ताट तयार कर. विरोचक परत आलाय. तुला काय म्हणायचं ते म्हण, पण तुझी इथून सुटका होणार नाहीये. सुटका माझ्या गुलामांची नाही. असेच राहणार सगळे गुलाम. मी तुला शेवटची संधी देते. सगळ्यांना तुझ्या वशीकरणातनं मुक्त कर. तुला लढायचंय ना, माझ्याशी लढ. मुक्त होणार सगळे माझ्या वशीकरणातून नाही, जगातून मुक्त होणार. काय नाही करू शकत तू आणि तुझी देवी नाही करू शकत. काय समज मला मारलं, अंत केलास. मित्र, मी काय सांगितलं होतं तुला? आत्ता आपल्याला आपले इमोशन्स कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आपल्या इमोशनल वागण्यामुळे एखादी जरी चूक झाली मित्र, आपल्याला खूप महागात पडू शकते. आणि इमोशनली स्ट्रॉंग असणारा माणूस जगातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट माणूस असतो. मी एकदा बघून येऊ का तळघरात? मित्र, पण मी आत्ता बघून आलोय. तरी एकदा मी जाऊन येऊ का? मित्र, बघ, आता सिच्युएशन आधीसारखी नाही राहिली आहे. आधी आपण घरातून बाहेर सुद्धा पडू शकत नव्हतो, पण मित्र आता आपण विरोचकाला बंदिस्त केलंय. आपली माणसं सेफ आहेत. आता आपण घरातून बाहेर पडू शकतो. आपल्याला हवं असेल तर काहीतरी सोल्युशन शोधू शकतो. वावशीला सुद्धा जाऊ शकतो उपाय शोधण्यासाठी. आणि हो, आत्यांचा फोन आला होता. आत्या लँड झाल्यात, तासाभरात घरी पोहोचतील. आणि त्यांनी सांगितलंय गतग्रहण 5 दिवसात सुटणार आहे. मित्रा, एकदा का हे गतग्रहण सुटलं की सगळं व्यवस्थित होईल. काय झालं मित्र? मी जाऊ येते तळघरात, एकदा बघून येते. बरं, चल, ठीक आहे, मी पण येतो. नाही, तुम्ही इथेच थांबा. बाकीच्यांसोबत कोणीतरी असायला हवं. तन्मय, काय काय करतोय? किती मस्ती चालली आहे आणि किती वेगळा दिसतो ना तो. अहो, गाजींचा पण फोटो आहे. काय चाललंय? आणि काकूला तू घेऊन आलीस का इथे? फाल्गुनीताई आणि तेजस भाऊजींच्या लग्नातले फोटोज दाखवत होते. पण ठीक आहे, आपलं ठरलंय ना, आपल्या हातात आहे तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. मी प्रयत्न करत राहणार आहे.
आणि आता तसंही आपल्याला माहिती आहे विरोचकाची अवस्था खूप वाईट आहे. त्यामुळे आता विरोचकाचा जास्त विचार नाही करायचा. आपण आपल्या कुटुंबाजवळ राहायचं, त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. ते ठीक होतील, सगळं व्यवस्थित होईल.